नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैनगंगा नदीचा प्रवास पाहूयात। पैनगंगा नदी ही विदर्भातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे। पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे। पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील मड या गावी अजिंठा डोंगर रांगेत होतो। पैनगंगा नदीची एकूण लांबी 676 किलोमीटर आहे। पैनगंगा नदीचे एकूण क्षेत्रफळ 23,898 चौरस किलोमीटर आहे। पैनगंगा नदी ही बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते। पैनगंगा नदी ही उगमानंतर बुलढाणा जिल्ह्यातून वाहते, नंतर वाशिम जिल्ह्यातून वाहताना ही नदी वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते। पुढे नदी यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर जवळ घुग्गुस किंवा वढा या ठिकाणी वर्धा नदीला जाऊन मिळते। नांदेड यवतमाळ सीमेवर नांदेड जिल्ह्यातील किनवट व यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड यांच्या सीमेवर पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे। ज्या ठिकाणी हा धबधबा आहे त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहात आलेल्या खडकामुळे नदीच्या प्रवाहाचे म्हणजेच धबधब्याचे 2 भाग तयार झाले आहेत। त्यापैकी एका भागाला सहस्त्रकुंड धबधबा तर दुसऱ्या भागाला सोनधाबी धबधबा असे म्हणतात। सहस्त्रकुंड धबधब्याला विदर्भाचा नायगारा धबधबा म्हणून देखील ओळखले जाते। पैनगंगा नदीच्या उपनद्या पाहूयात। उजव्या बाजूकडील उपनद्या आहेत कयाधू। पैनगंगा नदीला उजव्या बाजूला एकच उपनदी आहे। डाव्या बाजूकडील उपनद्या आहेत कास, पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुणी व विदर्भा। पैनगंगा नदीवरील धरणे पाहूयात। पैनगंगा नदीवर पेनटाकळी धरण बुलढाणा जिल्ह्यात आहे। पैनगंगा नदीवर येळगाव धरण बुलढाणा जिल्ह्यात आहे। पैनगंगा नदीवरच इसापूर धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे। पूस नदीवर पूस धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे। अडाण नदीवर अडाण धरण वाशिम जिल्ह्यात आहे। वाघाडी नदीवर वाघाडी धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे। खुणी नदीवर सायखेडा धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे। पैनगंगा नदी खोऱ्यातील काठावरील ठिकाणे पाहूयात। पैनगंगा नदी काठावर बुलढाणा जिल्ह्यात मेहकर हे ठिकाण आहे। पूस नदी काठावर यवतमाळ जिल्ह्यात महागाव व पुसद ही 2 ठिकाणे आहेत। अरुणावती नदी काठावर यवतमाळ जिल्ह्यात अरणी हे ठिकाण आहे। वाघाडी नदी काठावर यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी हे ठिकाण आहे। खुणी नदी काठावर यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा हे ठिकाण आहे। पैनगंगा नदी खोऱ्यातील काही महत्त्वाची संगमावरील ठिकाणे पाहूयात। पैनगंगा व वर्धा नदीचा संगम चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस किंवा वढा या ठिकाणी होतो। पैनगंगा व पूस नदीचा संगम यवतमाळ जिल्ह्यात हिवरा या ठिकाणी होतो। पैनगंगा व कयाधू नदीचा संगम नांदेड जिल्ह्यात उंचेगाव या ठिकाणी होतो। अशा प्रकारे पैनगंगा नदी ही वर्धा नदीला जाऊन मिळते। पुढे ही वर्धा नदी वैनगंगा नदीला जाऊन मिळते। वैनगंगा व वर्धा नदीचा एकत्रित प्रवाह प्राणहिता या नावाने ओळखला जातो व नंतर ही प्राणहिता नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते। अशा प्रकारे आपण पैनगंगा नदीचा प्रवास पाहिलेला आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।